गाईस आम्ही आता निघालेले पाळदी जायला. पाग आहे पाग. पगच पग की गाईस जळगावमध्ये संध्याकाळ पाय रे पाग आहे आमच्याकडे. मी आता पोहोचलेला आता पाळदीला साईबाबांच्या मंदिरात. काय गर्दी खतरनाक वाली समोर. जय किती मस्त सजवलेलं आहे गाईस. मस्त झाडावर लाइटिंग वगैरे टाकलेली आहे गाईस. तो बघा समोरून असा लुक आहे मंदिराचा. इकडे बघा मस्त एक फाउंटन लावलेलं आहे. बघा ना बाहेर भिंतीवर लाईट वगैरे लावलेलं आहे. किती छान वाटतंय हे. अरे भाई किती छान वासरू आहे. अरे घाबरलं. किती सही वाटतंय यार हे बघायला. आणि या फ्रेम मध्ये पण किती मस्त दिसतंय. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही 7 वाजता आहे, 4:30 दुपारचे आणि आज कंटिन्यू ब्लॉगिंगचा 8वा दिवस आहे. काल गाईस माझ्याकडून एक ब्लॉग नाही टाकला गेला बिकॉज काल संकेतच्या घरी इव्हेंट पण होता संध्याकाळपासून आणि एडिट पण झाला नाही. म्हणजे दिवसभर आहे ना थोडा बिझी शेड्यूल होता. तो आज 8वा दिवस आहे आणि आज आहे ना मी चाललेला आहे गाईस पाळदीला. ॲक्च्युली पाळदीला आहे ना खूप मस्त साईबाबांचं एक मंदिर होतं, तर त्याला रिनोव्हेट करून अजून सुंदर बनवलेलं आहे. मोस्टली तुम्ही जर जळगावमधले असतील तर रील्स वगैरे बघितल्या असतील त्या. आणि बस मग आता तिकडेच चाललेलं आहे कमलेश दादांसोबत. काल मस्त आमच्या चेरीचा बड्डे होता 25 डिसेंबरला. 1 वर्षाची झाली आमची पिल्लू. आणि बघा किती अय तुझी काल आंघोळ झाली आणि तू अशी घाणीमध्ये काय करते. काय खाते तू. बदाम येते तू. मी जाऊ चल मग. अरे वरती नाही का वाडा, खाली जायचं आहे. इकडे ना एक नक्की बदाम पडलेलाच असतो कारण की तिकडून उचलून इकडे एक बदाम ही आणतेच आणि इकडेच बसती खायला बदाम. चल 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 मी घरात आला. चेरी ये घरात ये. चल तू इथे कुठे गेली चेरी. अरे तू इकडे आहे का. माझ्या मागे माझ्या पुढे तेच चालू आहे तुझं. चल. अरे पिल्लू ओय पिल्लू मी इकडून चालला. चेरीची पण मजा आहे बाई. चेरीला ना फक्त फिरायला पाहिजे असतं. खूप नशिबाने चेरी आमच्या घरी येऊन डायरेक्ट संध्याकाळी सकाळी फिरायला भेटतं. हां बस आता झोपेत न उठलेली तू. म्हातारी. चला गाईस मी जातो आधी वाड्यावर जातो मी कमलेश दादांच्या आणि मग तिकडून कमलेश दादांना घेतो आणि मग आम्ही जाऊ आता पाळदीला. गाईस चला मी निघालेला आहे आता. आणि बघा आता आहे ना माझ्याकडे हेल्मेट नाही पण तरी पण माझे दोघे हात पुढे. आता तुम्ही विचार करत असतील कॅमेरा लावलेला कुठे. ॲक्च्युली मी जॅकेट घातलेलं आहे आणि जॅकेटच्या चेनमध्ये त्याला नीट प्लेस केलेलं आहे म्हणून तुम्हाला असा व्ह्यू येतोय. ओके ना. गाईस भूक तर लागलेली आणि मी वाड्यावर पोचलेला पण आहे यार. इथे ना मस्त वडापाव वगैरे दिसतोय मला खायला. तर ना जाता काही खाऊ यार. थोडंसं तरी खावं लागेल. भूक लागलेली आहे मस्त. मी आता आहे ना इथे आलेला होता वाड्यावर. वाडा तर बंद आहे. वेट मी कमलेश दादांना कॉल करतो. असंही मी चुकलेला नाही आहे गाईस. इथेच राहतात ते खोटेनगरला. मग इथेच चालला जाईल त्यांना घ्यायला जाता. ते तुम्ही मी तुमची केव्हाची वाट पाहतोय. तुम्हाला कॉल करते. कुठे तुम्ही. घरी आलो आम्ही. अरे यार मग आता जायचं नाही का आपल्याला. मी तर 5 वाजता बरोबर आला ना. 5 वाजलेले ना आता. मग घाला स्वेटर. काय थंडी वाजेल. असे तर नाशिक फिरत बसता तुम्ही. सकाळी जाता रात्री येता नाशिकवरनं गाडीवर. तुम्ही तर स्टॉपला उभे होते ना. आता कुठे येऊ. अरे इकडे का. इकडे कसं काय आलं तुम्ही राहायला. किती वेळेस. 3 वर्ष आधी तर ते तिकडे होते ना तुम्ही त्या गल्लीत. तुम्ही चला अंधार होईल. ये काय ये चला. नाही रे दादा चहा काय चहा. बापरे 5-10 मिनटं. 5-10 मिनटं माझ्यासाठी सध्या 5-6 वर्ष आहे. हां मग अंधार पडून जातो ना. हा आहे दीपक दादांचा कट्टा. हा आहे कमलेश दादांचा कट्टा. कट्टाच बोलता ना. हां कार्टा. अच्छा
ए बाबू मोचा आहे की खबे तुझ्या स्कूलचं नाव सांग रे. तुमच्याच सारखा आहे दादा तो. गोव्याला चालायचंय का रे परत. अंकल करत मला गोवा घेऊन जाणार पुढच्या वेळेला. हा फक्त पैसा यांचा राहील घेऊन मी जाणार आहे. गाईस आम्ही आता निघालेले पाळदी जायला आणि ना हा रोड आहे ना पाळदी जायचा आता तो बनतोय. बनला आहे मे बी. हा बनला आहे आणि बघतोय रे अजून डायरेक्ट. हा का नाही आहे तर बनलेलं आहे ना सिमेंटचा. हा बघा ना साईडला बघता पावडर मारते. ओके. आणि गाईस हे बघू शकता तुम्ही डायरेक्ट धूळच धूळ आहे. सगळेजण हेल्मेट घालून जात आहे. हेल्मेट किंवा रुमाल. कारण आहे ना इथे ती माती टाकलेली त्याच्यावर पूर्ण धूळ धूळ होते. जी तोंडात धूळ जाते. सनसेट बघ सनसेट. सनसेट फॉग आहे फॉग. फॉगच फॉग की काही जळगावमध्ये. संध्याकाळ पायरे फॉग आहे आमच्याकडे. तर गाईस मी आता पोहोचलेला होता शिर्डी या गाईस मी आता पोहोचलेला होता पाडदिला साईबाबांच्या मंदिरात. पण आहे ना इथे पूर्ण जत्रा भरलेली आहे. तर काहीतरी महोत्सव आहे ना तर त्यामुळे गाडी तिकडे लावलेली आहे. मध्ये जाऊ देत नाही गाडी. पार्किंगच नाही मध्ये. काय दादा आहे तुमको कुछ आयडिया. मी शॉक झालं पहिल्यांदा. म्हटलं गुरुवार तर गर्दी ऐकली होती. शुक्रवारी कोणती गर्दी आहे ही. असं वाटतं एकदम तीर्थस्थानी आलेलो आहे. जसं गजानन महाराज आपलं शेगावला वगैरे अशा ठिकाणी आलेलो आहे. गेट वगैरे बघून इन्स्टंट. त्या तुमच्या पोराला ट्रॅक्टर घेऊन नाही. या गाड्या काहीच खूप रेअरली बघायला भेटतं बरं आता. या कुल्फीवाल्या गाड्या राम राम काका खूप रेअरली बघायला भेटतं बघा. कारण की आता त्या मोठ्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत. त्यांच्यामुळे यांचं अस्तित्व संपून गेलेलं आहे. पाइनएप्पल खाता पाइनएप्पल. ले बेटा काय गर्दी खतरनाक वाली समोर. मी तर सहज आला होता. म्हटलं नवीन मंदिर रिनोव्हेशन झालेलं आहे तर दाखवू म्हटलं. बट म्हटलं बाई एवढी गर्दी एवढ्या गर्दीत कसं का दाखवता काही. म्हणजे बघ काय सगळे जण आजूबाजूचे सगळे जागा बघा कशा बघत असतील. माझ्या 400-500 फॉलोअर वाढतील. बापरे सगळ्यांच्या हातातनं मोबाईल घेऊन घेऊन सबस्क्राईब करू का दादा. मग खरंच वाढतील. डायरेक्ट 13,000 सबस्क्रायबर होऊन जातील. हे ना गाईस इथे काय उपस्थितीत सभी साई भक्तों का हार्दिक स्वागत. नाही भंडारात जेवायचे सध्या. गाईस हे बघा तर आता रिनोव्हेट झालेलं आहे मंदिर मस्त. आणि कळस बघा मंदिराचे किती मस्त आहे. एक रॉक्स तिथे काढलेला आहे. एक रॉक्स खाली काढलेला आहे. रॉंग साईडने जाताय तुम्ही. रॉंग नंबर आहे. अरे रॉंग नंबर आहे. इकडून या इकडून इकडून. एंट्री कुठून आहे. काका एंट्री कुठून आहे. एंट्री आहे. हे रॉंग नंबरने जात होते बघा. मी तर बसलाय ना सांगायला. पण आता ते ऐकलं ऐकत नाही ते. कमी ऐकायला येताना वय झालं ना रे. जय जय. किती मस्त सजवलेलं आहे गाईस. मस्त झाडावर लाइटिंग वगैरे टाकलेली आहे. हे किती भारी रेनोव्हेट केलेलं आहे. गोशाळा पण आहे इथे. दादा जेव्हा आपण यायची तेव्हा कसं होतं आधी आणि आता बघा आता किती चेंज झालेलं आहे. एकदम लुक चेंज. आम्ही दोघंच यायचे ना आधी पण तर एकदम चेंज होतं. म्हणजे आधी वेगळं होतं आणि आता एकदम वेगळं झालेलं आहे. अरे यार आम्ही पण पुढेच जात आहे ना. तुम्ही एवढं आम्हाला क्रॉस करून पुढे कशाला जात आहे मावशी. आम्ही पण पुढेच चालले. गाईस तर बघा समोरून असा लुक आहे मंदिराचा. किती छान दिसतंय मंदिर. इकडे बघा मस्त एक फाउंटन लावलेलं आहे. शाळा आधी इथे होती ना तर आता तिथे केलेली गोशाळा. पूर्ण गाई आहे तिथे आणि इथे पण बसायला जागा आहे बाई. इथून मध्ये जायचं मस्त. मला जेव्हा शांतता पाहिजे असायची ना तर आम्ही इथे यायचे. एकदम पीस भेटायचं इथे. एकदम शांतता. पण आज नाही भेटणार शांतता. ती गोष्ट वेगळी. आज कलकल खूप आहे. पुढे चला गर्दी करू नका. पुढे चला. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की. पाय पडा.
एकदम मस्त केलेलं आहे इथलं रिनोव्हेशन. इथून आहे ना सनसेट पण मस्त दिसतो एकदम. श्री सच्चिदानंद सद्गुरु राजा की. आर्यन भावसार ब्लॉग्स. लोटालोटी करू नका, पुढे चलत राहावे. गाय सबस्क्राईबर दर्शन झालेलं आहे साईबाबांचं. इथे हनुमानाचं मंदिर आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे साईबाबांचं आहे आणि तिथे गायल मातेचं आहे. आणि इथे आहे गोशाळा. गोशाळा पण किती मस्त आहे. गोशाळेला पण लाईटिंग म्हणजे हे बघा ना बाहेर भिंतीवर लाईट वगैरे लावलेलं आहे. किती छान वाटतंय हे. अरे भाई किती छान वासरू आहे. अरे घाबरलं मध्ये नाही जाता येणार ना. इथे सगळ्या गायी आहे. क्यूट गायी आहे. मला ही खूप जास्त आवडली. न्यू बॉर्न बेबी. दादा हे पिल्लू बघा. दादा हे पिल्लू बघा ना. राधे 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 राधे. ओके गाईस, तो दर्शन करून ना आम्ही निघालेले आता बाहेर. आणि आता काय करायचं विचार आहे दादा? मोठा धोका बसायचं आपल्याला. मोठा धोका का? ते पैसे जास्त घेता छोट्या लोकांचे? बरं बघा, ओळखलं तर ठीक आहे, नाही तर पैसे देऊन द्या. काय मोठी गोष्ट आहे का तुमच्यासाठी? भंडार आहे का? अरे जाऊ द्या दादा, आपल्यालाही ना इथून दुसरीकडे जावं लागेल. वा वा वा, किती मस्त व्ह्यू आला भाई हा. ये रे, काय म्हणतोय मग? हे काय आहे? घरी जाऊन दाखव. हे पाळणे. काही काय मजा येते यार असं. वा वा वा, किती सही वाटतंय यार हे बघायला. आणि या फ्रेममध्ये पण किती मस्त दिसतंय. दादा गेला तुमचं? उड्या मारायचं आहे का तुला? नाही, तुम्हाला काही भेटणार नाही. हे सगळं लहान मुलांसाठी. यार किती मस्त वाईब येते. काही बरं झाले आज आम्ही इथे आले म्हणून. नाही म्हणत होते यायला. तुमच्या एवढ्या ना प्लॅन कॅन्सल झाला असता माझा. घ्या आता, गाडी काढण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. तुम्हीच करा दादा. यायचे बघा ना, मस्त किती मस्त पिंक झालेलं आहे तिथे. आणि मी मध्ये होता तर एकदम भारी वाटत होतं. समोर सगळे लाईट्स होते आणि ते पिंक वाटत होते एकदम छान. सनसेट वा, काढली दादांनी गाडी.